मॉर्निंग गाईज, आम्ही चाललो आहे आपण ॲक्च्युली खूप झालं त्यामुळे रेकॉर्ड करता आलं नाही मला. आता आम्ही इकडून चाललो आहे मित्रांच्या घरी. तिकडनं आमची कार असेल सकाळचे राईट सकाळचे 5 वाजले. आणि आज तारीख आहे 11 जानेवारी 2025. ह्या वर्षीची आमची पहिली ट्रिप. माझा मित्रासोबत आहे प्रदीप आणि आज बाकी 2 मित्र पण आहेत. काही आम्ही चाललो आहे. ॲक्च्युली बराच उशीर झाला आहे आम्हाला निघाला, कारण फर्स्ट लेट झालं. त्याच्यावर लेट करत आहे. आता पटकन पोचतो आम्ही. पोचलो की पुढचं बाकीच्यांना पण घेतो आणि मग पुढचा व्हिडिओ टाकतो. सो एन्जॉय. पोचलो आम्ही आमच्या मेन तिथंच आमची गाडी आहे. ही आमची गाडी वेंटो, VW वेंटो. सो आम्ही ह्यात चाललो आहे. सगळी तयारी चालू आहे मित्रांची. एक जण गाडी लावायला गेलाय, जे मग अशी गाडीवर होतो मी ते. आणि सो आता आले की नाही बघू आपण एकदा इकडे जाऊन. साडे 5 असं भारी वाटतं एकदम. सकाळ सकाळी मस्त वातावरण असतं. मित्रांनो बाहेर पडत जावा, एन्जॉय करायला. आले दोघं आलेले आहेत माझे मित्र. सो कोकणी झोन चला भाई. अरे भाऊ, आमचा माणूस हा कार मध्ये हेल्मेट घालून बसला. 10 मिनिटं झालं भाई लेट. 10 मिनिटं नाही. अरे चड्डी पण घातली होती असं झालं भाऊ. किती लांब ना भाई, लवकर नाही भाऊ, त्याला मानलं भाऊ. माणूस एकदम ऑन टाइम होता. 5 मिनिटं इथं उभा होता जागेवर माझ्या घरापाशी. डिक्यू रे. सो आलेला आहे मित्र सार्थक आहे, पुष्कर आहे आणि आमचा मोस्ट फेवरेट पर्सन प्रदीप आहे. सो अरे सो आम्ही आता निघतो. बाकी जर्नी आपली बाईक तोडत होती, कारमध्ये रेकॉर्ड करू. सो चला निघालो मित्रांनो आपण. बोला गणपती बाप्पा मोरया. देवाचं नाव घेऊन निघतोय आम्ही. मस्त जर्नी होईल आजची. 4 जण पुढे एन्जॉय. एकाने कल्टी मारली. आम्हाला भीती ही होती की हा येतोय की नाही काय माहिती. तर सगळ्यात पहिला यायला म्हणायचं. सो आता टायमिंग झालं रे एक्झॅक्ट झालं 5:30. म्हणजे आपण आता किती वाजता पोहोचतो हे आपल्याला ट्रॅक करता येईल. चलो पुढचा व्हिडिओ तिकडे. टायरचा आवाज आला. आम्हाला वाटलं 25 झाला काय, हवा बिवा गेली काय म्हणलं बघावं म्हणून गाडी थांबवली होती. परत तो काच तेवढा तिने वेळेचा सदुपयोग केला आणि काच पुसून घेतोय. आम्हाला वाटलं टायर फुटला काय का, फुटला म्हणजे 25 झाला काय. आमची ट्रॅजेडी असते फिक्स जाताना काही. आंघोळ म्हणजे साबण बिबन लावून एकदम चकाचक पाण्यात जायचं गेलं. अरे उगाच एवढा वरून म्हणलेलं नको. कधी म्हणला होता? कालच बोललो. मांगळच वेळ गेला जास्त माझा. एवढं चकाचक झालं देवाच्या ठिकाणी थोडी चाललोय. नाही रे, पण आंघोळ केल्याशिवाय वाटत नाही भाऊ. फ्रेश एनर्जी पाहिजे. लॉक करायला पुस्तकं घाण केली काय माहिती, घाण लागली म्हणत. अरे ते पाण्यात अटकले, फक्त पुसली नाही. ऍक्च्युली तर पाणी मारून धुवायला पाहिजे. सार्थक बघा माझा मित्र आहे. त्याने आता मला सांगितलं जस्ट ऑफर. बघा कोणी असं इच्छुक असं कमेंट करा, आपण त्याला कॉन्टॅक्ट देऊ. एक बलिनो गाडी आहे आणि एक होंडा सिटी. बलिनो 4000 चालली आहे. MS14 22चं मॉडेल आहे आणि आस्किंग प्राइस ही 6.5 लाख आहे. 7 लाख म्हणतात, आपण 6.5 मध्ये करून देऊ. ओळखी आहे आपली तशी. आणि होंडा सिटी पण आहे. ती जरा जुनं मॉडेल आहे. जुनं म्हणजे तर 16चं मॉडेल आहे आणि ती जास्त चालली आहे. 27K समथिंग चाललेली आहे. पण मला असं वाटतं की बलिनो हा चांगला ऑप्शन आहे. बघा आवडा असेल तर कमेंट करा, आपण त्याला रिप्लाय करू. आम्ही रस्ता जरा चुकलो होतो. आम्हाला वाटलं इकडे रस्ता तो पाषाणला जात बी असेल. ते लोक आता जरा मास्क दाखवतात. इंडियात असे म्हणलं होता काय करायचं. इंडियात तर असंच पाहिजे. आपले नियम. कुत्रे बी बंद हला ना भेंडी. काय कुत्र्याचा रस्ता करत असतात थांबतोय. असो
जाऊ दे आम्हाला काही अरे जम तू मागाशी म्हटलं होतं की व्हिडिओ आपण तिकडे जाऊन चालू करू. तू घडी घडी चालू करते मागे लाईटी लावून. नाही लाईटिंग म्हणजे काय कळलं पाहिजे रस्ते आहेत, असे रस्ते आपल्याला आहेत म्हणून तुम्ही काळजीपूर्वक जाऊ मित्रांनो. तर बघा असं वाटतं की भूतिया बंगल्यात घुसलो आम्ही. असो थोडा आता 500,000 किलोमीटर आपले किलोमीटर होतो, मीटर वाढू दे काही विषय नाही. ए बाबा सीट बेल्ट लाव. मला वाटतं आपलं इंडिया हे चालू हजार्ड चालू होती, बंद करावं असं वाटतं मला. बंद झालेलं आहे. ओके. अंदाज नाही आला. मागच्या ट्रिपला आम्ही 4दा बंद पडलो होतो, ह्या 4 तास चुकलेलो आहे. 4चा आकडा आम्हाला फिक्स आहे. 2 तास आपण चुकले तर चुकलोय भाऊ. अजून 2दा बाकी वाटतं मग 2दा झालेलं चुकून. ते लोकांची अपर काय पडत आहे बा आपल्याला, होते आम्हीच वांगवायला वाटतं. म्हणूनच ना. नाही ठीक आहे मग अपर बरोबर आहेत लोकांचे. असो पण हे असं हे काय बरोबर नाही राव. 7 वाजलेत. आता आम्ही तामिनी घाटामध्ये आहे. आता जस्ट एक मोठा इन्सिडेंट होता राहिला. आमची गाडी होती सेंटरला, आता पण सेंटरलाच गाडी आमची. बघायची फक्त त्याच्या साईडला बस होती, रस्ता बारीक होता. सो आता आम्ही तामिनी घाटामध्ये 7 वाजले, म्हणजे साधारण बघा किती वेळ झाला. परत रिपीट झाली नाही. 5:30 ते 7 वाजले आम्हाला इथे पोहोचायला. एवढा निवांत चालवतोय म्हणजे आम्ही एकदम हळू चालवतोय, फक्त कसं लास्ट पॉइंट घाण करतो. बाकी सगळं नीट चालवतो आम्ही. कुठंतरी माशी शिंकती शिकलीच पाहिजे. आणि तिकडच. आणि आमची वर्षांची परंपरा आहे की गाडीला काय ना काय एंड पॉइंटला करतो कार्यक्रम आम्ही, आणि सगळे शांत होतो. पण असं काय होऊ नये. थोडासा नजारा बघा तुम्ही. अरे बापरे, धुकाची आम्ही इच्छा केली होती, धुकं काही पडलं नाही. टू व्हीलरवर आलो आपण काय बघतच नाही रे आजूबाजूला. हा ना, आता बघ ना काय काय दिसते बाहेर. मला पहिल्यांदा असं बघायला मिळते मस्त पैकी. म्हणजे बरंच काय काय दिसते. गाडी चालवताना असलं नाही काय लक्षात. प्रदीपची मांडी काय निघाली झाली. मांडी निघाली असते आता निघाले बाजूला अंगापासून वेगळी. तुम्ही दोघं देऊ गेले असते, आम्ही दोघं गेलो असतो पुढे. तिने दचका बसला असतो, पण काय त्यांना असं आपण हळू होतो. आपण हळू होतो पण तो तर जोरात अंदाज येतो ना. तो लय जोरात होता. मग? ते जोरातच असतं काय गेले त्याचा काय गेलं. न्यूटनचा लॉ आपला बसला असता ना. न्यूटनचा लॉ, न्यूटन बाबा थर्ड लॉ. इकडे जा आपली डिरेक्शन. तू काय धरलंय हँडल. पाहिजे ना. गाडी चेपटली असती पण आपल्याला काय नसतं झालं. एवढं तर गॅरंटी आहे मला या गाडी. हा एवढं तर गॅरंटी आहे बघा. गाडी चेंबू दे. गाडी बी नको चेंबून देऊ. घरी जायचे वांदे होतील ग बस. आपल्या हाणायला मला प्रत्येक ट्रिपला गाडी घेऊन जातो. म्हणून म्हणलं ना वर्षाची परंपरा आहे म्हणून. आणि ते पण एकदम बेंड पॉइंटला घरापाशी कशी करून जातो काहीतरी. बघितलं पण एक रस्ता. पण मित्रांनो, तुम्ही जर पुण्याबाहेर असाल तर नक्की या पुण्यामध्ये ह्या रोडला याचं नाव तामिनी घाट. असं बघितलं काय विषय नाही. मस्त कडक रस्ता आहे. हा रस्ता कडक आहे. हे तुझे कुठला बोला सांग रे. उतारे आणि मग इथं डायरेक्ट जातात. आमचा अजिंक्य एकाला वाचवायला गेला युटर्न घेताना स्वतः. तरी बरं नाही, डायरेक्ट दरी नाही, समोर रस्ता तरी थोडासा. आम्ही कुठेच दरी नाही पुढे उतरताना सोडलं. कुठं तरी म्हणजे तामिनी दरीच बनलेलं. नाही डोंगरावर आहे रस्ता. फक्त 2 पॅच आहेत जिथं असे डायरेक्ट दर आहेत. ए मोर जिथं मी पडलो गेलं मागे. मोर होतं मोर. सांगत ना आधी जिथं माझा ऍक्सिडेंट झालता ना. प्रदीप होता ना त्या ऍक्सिडेंटला. प्रदीप समोर आलं. मी पण बघितलं नाही, प्रदीपनी डोळ्यांनी बघितलं. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands,
till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. बघ रे बघ इकडे बघा मित्रांनो, सिनिंग नजारा आहे मस्त. 7:30 होऊन गेले. अशा जागी प्रदीप आल्यापासून हाच आहे पहिले. विषय कसा आहे, ऍक्सिडेंट इथेच झाला होता ना माझा पुढं. अशा जागी राव एक भारी फील येते बघा. नेचर, ट्रू नेचर. तुला एक सीन सांगतो काय झालं. मी RS 200 वर होतो आणि हा CBR 250 वर होता. हा, आम्ही इथनं निघालो. आता बघा सगळा उतार आहे खाली आणि जाणवत नाही. 2 व्हीलर वर असलं ना जाणवत नाही. आम्ही 60, 70, 80 जोरात निघालो आणि पुढे एक टर्न येईल, म्हणजे तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळात. हा, टर्नला असं झालं आम्ही दोघं साईडला होतो. हा, म्हणलं नाही, आम्ही दोघं डबल सीट होतो, म्हणलं हळू करू. मी हळू गेली, ह्याला पास दिला जायला. आणि CBR होती, BS3 होती, ABS नाही, टायर अख्खा तिथं MRF ते पण कडक झालेला. गाडी कुठं टर्न घेतला, गाडी डायरेक्ट असल्या खडावर असल्या खडीवर पडलं. मग ते पोरग बघितलं, हे पोरग पडलं. ती क्लिप असेल तर ऍड करू आपण. आणि हा पोरगा साक्षीदार आहे आणि हा समोर होता. त्यांनी तेव्हापासून बाईकचा धसका घेतला, बाईकवर जायला. त्यामुळे आमची कार घ्यावी लागली आम्हाला. तर असे आमचे काही रोमांचक किस्से. बसतो, मला काय नाही. मला हे दे मोबाईल. सो असं आम्ही थोडस गोष्टी केल्या, मजा केली. सांगावा किस्सा वाटला बा म्हणून सांगितला. बघा मुलांचे हे बघा डेडिकेशन, कॅमेराचा. असा आमचा कॅमेरामॅन डोक्याला. तुझ्यासाठीच मी हे करतोय, क्लिप्स घेतो. हे क्लिप्स आपण टाकूया ना. आपण तुझ्याच ब्लॉग मध्ये टाकणार आहे. बघा माझ्याच ब्लॉग मध्ये टाकणार आहे, तरी मी उगाच काहीतरी बोलतो फालतू. काय पटलं नाही माझं मला. तरी चांगले मित्र, चांगले तसे थोडे नाला काय पण चांगले. मगाशी अशी चालती बस. मरता राहिलो बघा. मित्र थोडे चांगले आहेत आणि जास्त नालायक एकदम थोडे, म्हणजे अगदी निग्लिजिबल. क्या बात आहे. हे ऍडजस्टमेंट चालू आहे. असं तो बघणार आहे पिक्चर जाताना. यात बघू चालू बघतो गाडी. काय भारी मजा येईल. प्राईम दाखवली नाही तू. बघा ही दाखवली शाईन. वारा गेली त्याच्या महागाई. प्राईम दाखवली नाही तू. कुठली ट्राईम होती? 300. तर आपण घेतो पुढे. घे ना, भात खाऊन घे. ठेवला मला फार आवडलेलं आहे बरं का. काय क्लिअरिटी आहे. कॅमेराचं. तर आम्ही इथनं जोरात आलो, चालूच नाही केलं मगाशी मी. आणि हा कॉर्नर होता. आता हा वाटतो लांबनं साधा, पण बघा हाच तो कॉर्नर जिकडे हा माणूस पडला होता. ह्या माणसाने बघितलं होतं, हा समोर होता. त्याच्यात फक्त समोरच दिसते. हा माणूस पडला होता, हा माणसाने बघितलेलं काय नाही दिसत. पण आता आम्ही कॉर्नर भारी घेतो इथं. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll
turns to sun rays, and on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. And we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands. And we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays, and on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. सीएनजी भरायला आलोय आम्ही. हा तुम्ही सुद्धा बघून ठेवा. हा सीएनजी आहे कोकणात जाताना, तुम्हाला सुद्धा त्याचा उपयोग होईल. चांगला सीएनजी पंप आहे. लोकेशन कुठे आहे आपण? निजामापूरच्या पुढे. निजामापूरच्या पुढे बघा, श्री दत्त कृपा सीएनजी स्टेशन असं नाव आहे याचं. तुम्हाला मी पूर्ण दाखवतो व्यवस्थित. याचं बघा तुम्ही माझ्या व्ह्यू मध्ये बघा, प्रॉपर सीएनजीचं स्टेशन आहे. चांगलं आहे. आणि ज्यांना सीएनजीवर यायचं आमच्यासारख्या लोकांना त्यांना बरं आहे. बघून घ्या असं आहे. आणि आसपास सुद्धा असे आहे, तुम्हाला दाखवतो रस्ता आसपासचा. मला एवढं कोडून जायला बघून घ्या. तर हा झाला आपला सीएनजी स्टेशनचा. आता आपली गाडी सीएनजी लावणार आहे, तिथे लावतोय. सीएनजी मधून भरताना उतरून उभं राहायचं साईडला कुठेतरी, बरं वाटतं. आईला आजकालची सीएनजी टाक्या पुढे लागलेत. तिथं काय भाव रे सीएनजीचा? आम्ही मागच्या ट्रिपला जेव्हा गेलो होतो गोकर्णला, तेव्हा सांगू काढला किस्सा मला एक, की सीएनजी म्हणजे काय पहिले आम्हाला हे माहित नव्हतं. पण जसं गोकर्ण ट्रिप मारली आम्ही एवढे झालो एक्सपर्ट की आम्ही पैसे पण सांगतो किती सीएनजी बसेल टाकीमध्ये. चॉकलेट बिकलेट टाका घेऊ रे. आता ह्या माझ्या मित्राला मळमळतोय पोटामध्ये. उलट्या करणं व्हायचे ब्लॉग काढायला. बघ भारीला उलट्या खाताना कसं वाटतं. कोरड्या उलट्या केलं तर ह्याला घ्यावं लागेल ब्लॉग मध्ये. ह्याने काहीतरी केला कार्यक्रम मध्ये बघितलं आलेलं मला दुसऱ्या घेत. ए नको पुढल ते साईडला लाभ ना मोठे फुटल जागेवर फुट जागेवर फटकून जागेवर फटकट. 78 इथं किती 89 एवढं स्वस्त आहे आपल्या इथं. 89 इथं 78. एवढं स्वस्त आहे मग. बघा मित्रांनो इथं सीएनजी पण स्वस्त आहे. कोणाला तरी पे करावं लागेल. माझ्याकडे एवढे नाहीत. 200-250 कोणत्या एकाने स्प्रे करा. आता कालचे मी पे केलेत. एक रे प्रदीप मारायला आता घेऊन ठेवा. कारण मी चुकलो हिशोबमध्ये मला सांगायला असलं तर मी देतो सगळं पैसे. आधी मी घालून बसलोय. वाजता मी बंद केलंय पैसे द्यायचे एंड पॉइंटला. मित्रांनो 9 वाजलेत. अरे तू कसं घ्यायला ब्लॉगचे. रस्ता छान आहे बरं का. हा रस्ता कुठला नाव आहे सार्थक? रस्ता नाव काय? रस्त्याला नाव नाही. एरिया कुठला आहे? एरिया कुठला आहे?
वाजला मला. रोड छान आहे बरं का पण हा म्हणजे एकदम सुंदर तुझा सुरेख आला माने याची टोन सेम आहे. मस्त एकदम छान रस्ता आहे. ह्या रस्त्याला तुम्ही नक्की या. तर कुठे मला माहित नाही पण तू येऊन जाऊ एकदा जमेल तेव्हा. कुठेतरी आहे. कुठेतरी आहे. पण ह्या रस्त्यावर या छान आहे. बाबा, कॉर्नर वगैरे जबरदस्त. कॉर्नर बिगर हिवाळ्यात जबरदस्त आहे. पावसाळ्यानंतरचे सीन अरे तर लय लय ना, सही पावसाळ्यात असणार लय आहे. भारी आहे. तिथं पुढे एक पॅच असा एकदम छोटासा, तिथं गोकर्णची आठवण आली मला. त्या आपला किस्सा का तो? नाही गोकर्णला आपण ह्याला जात होतो बघ, याना केव्सला. हा 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 तिथला एक patch एंट्री पॉइंट ना तो. त्या पॅच सारखी आठवण आली मला. बोल ना. तू आलता का रे गोकर्णला? नाही नाही. का नाही आला मग? तेव्हा फिरत नव्हतो तो. तुझं मत मांड. नाही जॉब नव्हतं. जॉबलेस होतो मी ना का तो होतो जॉब? फिरतच नव्हतो रे तेव्हा. तेव्हा घरी होता नाही का? होय 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 फुल मज्जा. मजा आली मजा आली. आम्ही आता आलोय कुठे आलो आपण? वडापाव खायला. आपण मसाला सोडले. मसाला सोडलेला आहे. नाही मसाळामध्ये आपण मसाळामध्येच आहे. आणि आता फुल भूक लागली. वडापाव खायला बसलो आम्ही. क्वालिटी वडापावची क्वालिटी बघा. यार हात काढ ना. बघा मित्रांनो वडापाव बाप आहे. चटणी आई. खाऊन टाकू आपण. मस्त आहे खाऊया. वडापाव छान होते. कुठे वडापाव? भारी होता, आवडला. तुला प्रदीप आवडला का? वडापाव चांगली होती. चटणी पण चांगली होती. एवढं काम करायचं नाही आता. आता आम्ही चहा मागवलाय. नाही वाईल्ड लाईन आहे ना. दोन नाही घेतले? घेतोय ना मला. लॉग आहे रे. छान आहे म्हणजे वडापाव तर छान वाटला आम्हाला. आवडला. आला का नाव नाहीये. डोनट आलेलं होतं. दाखवूया हे बघा. हे पण घेतलं आम्ही. डोनट मस्का पाव डोनट हॉट डॉग. चला हॅलो आम्ही पोहोचलोय. रूम शोधतोय आम्ही आता सध्याला. बीच वरती इथनं बीच फार जवळ आहे. मित्राने फोन केलाय. तो रूम शोधतोय. तिथे बऱ्यापैकी रूम जरा भेटणं अवघड आहे. रूम भेटत नाहीत लवकर कारण सध्या पीक टायमिंग आहे. तिथे रूम नव्हतं. तिथे साधा रूमचा रेट काय आहे रे? 1200 साधे रूम. असे जे रूम आहेत पलीकडे बीच होते ना बीचच्या साईडला, असे जे रूम आहेत त्या 1200 पर्यंत आहेत. म्हणजे नॉन एसी रूम इन शॉर्ट. नॉन एसी बेसिक रूम. पलीकडनं म्हणतात. बीच वरून आलो आम्ही आता. एक मिनिट याला सांगा. ए इधर रे तू बघ रे ते कुठून म्हणतो. हा हॅलो. ते बंद करते रूम भेटाने ते राहिलं. भेटत रूम भेटत. काय म्हणला? बुक आहे. फुकट फुल. अरे बापरे. त्याला म्हणलं तुम्ही काल फोन कर म्हणून. रूम सध्या फुल आहे. समजा रूम बघतो आम्ही मग पुढचा व्लॉग बनवतो.